नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आनंदी, उत्साही, श्रीमंत, एनर्जेटिक. येस, एनर्जी असायलाच पाहिजे, कारण ती हीच एनर्जी आपल्याला खूप कामात येते आणि ते एनर्जीमुळेच आपण बरंच काही करू शकतो. आणि हीच एनर्जी जर आपण चांगल्या ठिकाणी वापरली तर आपल्याला रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळू शकतो. आज एक गोष्ट परत आपल्याला शेअर करायची आहे. ती म्हणजे एक गोष्ट कायम सर्वांना आपल्याला त्रास देत असते आणि ती गोष्ट म्हणजे भीती. जर भीतीची आपल्याला सामना करायचा असेल तेव्हा आपण काय करायला पाहिजे? मित्रांनो, ही गोष्ट सांगायला खूप इझी आहे. आपल्याला वाटतं सांगणाऱ्याला काही नसतं, सांगितलं झालं काम त्याचं. नाही मित्रांनो, तसं नसतं. इट इज नॉट लाईक दॅट. बट देर इज अ सोल्युशन, आणि ते सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतो. कठीण असतं, पण स्टेप बाय स्टेप गेलं तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. मित्रांनो, जर आपल्याला कुठल्या गोष्टी जर भीती वाटत असेल तर सर्वात सोपं सोल्युशन म्हणजे पळून जाणं. हे सर्वात सोपं सोल्युशन आपल्याला वाटतं आणि आपण शक्यतो सोप्या सोल्युशनवरच काम करतो. तर जेव्हा आपण पळून जातो भीतीच्या मागं, ही भीती आपल्याला सोडत नाही, ही कायम आपल्या मागं लागत असते. तर उपाय काय आहे? तर त्या भीतीची आपल्याला सामना करावा लागेल. जेव्हा आपण त्या भीतीसोबत सामना करू तेव्हाच ती भीती पळून जाईल. आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या भीतीला जर आपल्याला संपायचं असेल, कायमचा शेवट करायचा असेल, तर आपल्याला तिच्या मागं लागावं लागेल आणि त्या भीतीला संपवावं लागेल. हेच एक सोल्युशन आहे. नाहीतर रे मागल्या माझ्या मागल्या, ती मागं कायम येत राहील आणि आपल्याला कायम त्रास देत राहील. म्हणून ज्या आपण आपल्याला गोष्टीची भीती वाटते त्या भीतीची आपण सामना करायला पाहिजे, डटकर सामना करायला पाहिजे. आणि आपण ऐकतो सारखं डर के आगे जीत आहे. तर हे अगदी बरोबर आहे. डर के आगे जीतच असते. आणि समजो जो डर गया समजो वो मर गया, हे पण एकदम परफेक्ट आहे. म्हणून मित्रांनो, घाबरू नका. जर आपल्याला भीती सोल्युशन नसेल सापडत तर आपण थोडं सोल्युशन आपण सापडू शकतो. छोट्या स्टेप उचलून ज्या गोष्टीची भीती वाटते त्यावेळी थोडं आपण सामना फेस केला तर आपल्याला त्याची फेस करण्याची सवय लागेल आणि मोठमोठ्या आव्हानांना आपण इझिली पार करू शकू. तर हेच एक सांगायचं होतं. म्हणून जेव्हा पण तुमचं पण काही सजेशन असेल, डिस्कशन करायचं असेल, तर आपण लाईव्ह आहेत तर आपण डिस्कशन करू शकतो. नसेल तर आपण उद्याला परत एका नवीन टॉपिकवर भेटूया. म्हणून घाबरण्याचं काहीच कारण नाही. कुठलेही आव्हान येणारच. जीवन आहे तोपर्यंत काही ना काही आव्हान येतच राहणार. तुम्हाला इझिली जीवन जगणं सोपं नाही. त्यासाठी सामना करावाच लागेल. आव्हानं पेलावेच लागतील आणि दटून आपल्याला उभं राहावं लागेल त्यांच्यासाठी. तेव्हा आपल्याला पुढच्या जीवनाकडे आपलं जीवन इझी होईल. नाहीतर कायम घाबरत राहणं, भीतीचं वातावरण राहणं, यातून आपल्याला दुसरं काही साध्य करता येत नाही. म्हणून जे पण करायचं आपल्याला बिनधास्त करा, कारण काहीच होणार नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे वंशज आहोत. ते वाघाला पण फाडून टाकतात. वाघ आपल्याला घाबरला पाहिजे. म्हणून आपण कायम बिनधास्तपणे काम करायला पाहिजे. सांगणं सोपं आहे, पण थोडं स्टेप करून इझी आहे. म्हणून मित्रांनो, कधीच घाबरायचं नाही. बिनधास्त काम करायचं. छोट्या गोष्टीतून आपला आत्मविश्वास वाढवायचा आणि कामाला लागायचं. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला, डिस्कस करायचं असेल, तर आपण लाईव्ह असतोच रोज. आपण डिस्कस करू शकतो किंवा मला मेसेज करू शकता, कॉमेंटमध्ये लिहू शकता. धन्यवाद.